पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा जबरदस्त प्रोमो स्टार प्रवाह वाहिनीने नुकताच शेअर केला। यामध्ये जीवा फोनवरती बोलत त्याचा शर्ट घालत असतो आणि नंदिनी तिथे येते। तेव्हा नंदिनीच्या हे लक्षात येतं आणि त्यानंतर नंदिनी जीवाला त्याचा शर्ट घालण्यासाठी मदत करू लागते। त्यामुळे जीवाला नंदिनीचा चांगुलपणा खूप भावतो आणि तो विचार करू लागतो की आपण उगाच नंदिनीवरती रात्री चिडलो। खरं तर नंदिनी शर्ट घालत असताना जीवाशी एक शब्दही बोलत नसते। जीवा विचार करू लागतो की अगोदर माझ्यामध्ये आणि नंदिनीमध्ये खूप चांगली मैत्री होती, पण रात्री जे काही झालं त्यावरून नंदिनी पुन्हा माझ्यावरती चिडली आहे। जीवा आता नंदिनीशी बोलण्याचा प्रयत्न करू लागतो, मात्र नंदिनी त्याच्याकडे बघत सुद्धा नाही। मग जीवा बोलतो की तू माझ्याशी बोलत का नाहीयेस, प्लीज माझ्याशी बोल ना, मला समजून घे नंदिनी। तेव्हा नंदिनी बोलते की मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाहीये असं म्हणून ती तिथून निघत असते। मात्र जीवा तिचा हात पकडतो आणि म्हणतो की प्लीज माझं ऐकून घे असं म्हणत तो नंदिनीला मिठी मारतो। पण हे मात्र त्याचं पाहिलेलं स्वप्न असतं। जीवा आता त्याच्या मनातील सगळं काही बोलत असतो। नंदिनी, माझं त्या मुलीवरती प्रेम होतं, पण ते विसरायला मला वेळ लागेल। पण मी तुला खरं सांगतोय, मी तुझा कधीही विश्वासघात करणार नाही। मी तुला वचन देतो की ती मुलगी माझा भूतकाळ होती आणि तू माझं भविष्य आहेस। त्यामुळे माझ्या वागण्यावरून मला जज करू नकोस, मी तुझ्यावर प्रेम करत राहीन। तर जीवा त्याच्या मनातील सगळ्या भावना व्यक्त करतो, पण ज्या वेळेला तो मागे वळून बघतो तर तिथे नंदिनी नसतेच। त्यावेळेला जीवा समजतो की आपण जे काही बोललोय ते नंदिनीने ऐकलंच नाहीये आणि ती रागातच तिथून निघून गेली आहे। तर आता बघू, नंदिनी जीवाकडे डिवोर्स तर मागणार आहे, मग जीवाचं यावरती काय उत्तर असणार आहे। तर मित्रांनो, मालिकेसंदर्भातील अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। ताज्या बातम्यांसाठी आर के न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।